मित्रांनो, तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना आर्थिक साक्षर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ आणि हे पुस्तक खूपच महत्त्वाचं आहे। शाळेत जा, शिका, चांगले मार्क मिळवा आणि नोकरी करा म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल। ह्या सल्ल्याला रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सतत विरोध केलेला आहे। शाळेत जा, शिका आणि व्यवसाय निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फायनान्शियल फ्रीडम मिळवा यावर त्यांनी भर दिलेला आहे। रिच डॅड पुअर डॅड जरी कुणाला एक पुस्तक वाटत असले तरी माझ्या दृष्टीने ही एका नवीन दृष्टिकोनाची सुरुवात आहे। एक असा दृष्टिकोन जे आपल्याला परंपरागत शिक्षणात शिकायला म्हणजे भेटणे महाकठीण असे काम वाटे। फायनान्शियल फ्रीडम, ॲसेट आणि लायबिलिटीज, कॅश फ्लो असे अनेक शब्द रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये सोप्या शब्दात आपल्याला शिकवून दिलेला आहे आणि ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत समजते सुद्धा। या पुस्तकात वर्णन केलेले रिच डॅड म्हणजे लेखकाच्या मित्राचे वडील असतात आणि पुअर डॅड म्हणजे लेखकाचे स्वतःचे वडील असतात। दोघांमधील फरक सांगताना लेखक लिहितात की पुअर डॅड म्हणजे उच्च शिक्षित असतात आणि अनेक पदव्या घेऊन ते सरकारी नोकरी एका उच्च पदावर असतात। रिच डॅड हे 8वी इयत्ता पास असतात आणि आपले काही व्यवसाय करीत असतात। जसजसा वेळ जातो तसतसे दोघेही आपापल्या क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढू लागतात। पण दोघांच्या बाबतीत एक छोटा फरक असतो आणि हाच फरक पुढे दोघांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल घडवून आणतो। दोघेही जण शिक्षणावर भर देतात, पण पुअर डॅड शाळेतील आणि महाविद्यालयातील शिक्षणाला सगळं काही मानतात आणि रिच डॅड जे असतात ते आर्थिक शिक्षणाला सर्वोपरी मानतात। रॉबर्ट दोघांचे म्हणणे ऐकायचे, पण जीवनात शेवटी कुणाचा सल्ला म्हणायचा याबद्दल त्यांच्यात प्रचंड गोंधळ उडायचा, कारण दोघेही अगदी विरुद्ध सल्ला द्यायचे। जसे पुअर डॅड म्हणायचे की पैशांचा लोभ हेच साऱ्या पापाचे मूळ आहे, तर रिच डॅड म्हणायचे की पैशांचा अभाव हेच पापाचे मूळ आहे। शेवटी 9 वर्षाच्या वयात त्यांनी रिच डॅड यांचा सल्ल्याला मानायला नक्की केले। पुस्तकातील एकूण 10 प्रकरणात आर्थिक शिक्षणाच्या खूप महत्त्वाच्या संकल्पना उदाहरणासहित विशद केलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। श्रीमंत लोक पैशासाठी काम करीत नसून पैसा त्यांच्यासाठी काम करीत असतो हा रिच डॅडचा सल्ला जागोजागी अनुभवायला मिळतो। रॉबर्ट सांगतात की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही अर्थसाक्षर असायलाच हवे। त्यासाठी तुम्हाला मालमत्ता म्हणजे ॲसेट आणि देणी म्हणजेच लायबिलिटीज यातील फरक समजायला हवा। रिच डॅड पुअर डॅड मराठी या पुस्तकातील धडा 6वा हा मला इथे खूपच आवडलेला आहे। त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की पैशांसाठी काम करायची सवय सोडा आणि शिकण्यासाठी काम करा। हा सल्ला अनेक आर्थिक बाबतीत लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा थोड्याफार फरकाने दिलेला आहे। होते काय की एकदा तुम्ही पैशासाठी काम करणे सुरू केले की एक सवय बनून जाते आणि जर तुम्ही शिकण्यासाठी काम करणे सुरू केले की हे शिकणे मग पैसे आपोआपच कमावून देते। पण हेच प्रकरण अंमलात आणणे हे एक कठीण काम आहे, हे सुद्धा येथे विसरता कामा नये। या पुस्तकात लेखकाने ॲसेट आणि लायबिलिटीज जबाबदाऱ्या यामधील फरक फारच चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे। जेव्हा आपण पैशासाठी काम करणे सोडून पैशाकडून आपल्यासाठी काम करून घेणे शिकतो तेव्हा कॅश फ्लो ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची वाटू लागते। हे पुस्तक एक सुरुवात आहे अशा प्रवासाची की ज्यात तुम्ही प्रत्येक थांब्यावर काहीतरी नवीन शिकत जाता। सुरुवातीला ह्याला एक छोटे पुस्तक समजून वाचताना आपण एका वेगळ्या जगात कधी प्रवेश करतो हे कळत सुद्धा नाही। रिच डॅड पुअर डॅड क्वोट्स इन मराठी या पुस्तकात जागोजागी दिलेलं आहे आणि त्या फारच प्रभावी सुद्धा आहेत। जगातील करोडो लोकांच्या पैशांबद्दलच्या विचारांना रॉबर्ट यांनी या पुस्तकात जबरदस्त आव्हान दिले आहे। पुस्तकातील काही गोष्टी जरी तुम्हाला किंवा कोणालाही कटू वाटत असल्या तरी त्या स्वीकारल्या तर वाचकांना फायदाच होईल यात काही शंका नाही। पॅसिव्ह इन्कम सारख्या महत्त्वाच्या शब्दांना लेखकाने हळूहळू वाचकांच्या डोक्यात शिरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे। या पुस्तकात वाचून काढल्यानंतर खऱ्या वाचकाला रॉबर्ट यांची इतर पुस्तके वाचण्याचा मोह सुद्धा आवरता येणार नाही। जसे की त्यांनी लिहिलेले कॅश फ्लो क्वाड्रंट आणि रिटायर्ड यंग रिटायर्ड रिच अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत। ही पुस्तके तुम्ही वाचा किंवा याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ पुढे नक्कीच बनवेल। हे पुस्तक आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल लगेच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।